विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरज रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केलं. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. ईपीएफ पेन्शनर संघाची अखिल भारतीय समन्वय समिती सर्व श्रमिक संघटनेतर्फे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते. देशभरात 75 लाख निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र सरकारचं धोरण निवृत्ती वेतनधारकांच्या विरोधात आहे. भविष्य निर्वाह निधीत ही पेन्शनरांची फसवणूक होत असल्याचा निवृत्त कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. पेन्शन फंडावर मिळणाऱ्या व्याजापैकी केवळ 25% रक्कम पेन्शनरला दिली जाते. 100% रक्कम दिल्यास प्रत्येक पेन्शनरला दरमहा 5,800 रुपये पेन्शन मिळेल असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. किमान 9,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता, प्रवासात सवलत, स्वस्त राशन, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात. केंद्र सरकारचा 2014चा ठराव रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकात रेल लोक आंदोलन करण्यात आलं होतं. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला. मिरज रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून म्हैसूर अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवल्याने आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करून दिला नाही. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत रेल्वे स्थानक दणाणून सोडलं. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयास मंजूर निधी वर्ग करण्यास दिरंगाई का होत आहे असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलाय. महानगरपालिकेचे वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालय विविध अत्याधुनिक सोयी सुविधांसह कार्यान्वित करण्यासाठी मंजूर निधी वर्ग करण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. आरोग्य सेवेशी संबंधित असणारा हा महत्त्वाचा प्रश्न असून यापूर्वीच मंजूर झालेला निधी वर्ग करण्यात येणं आवश्यक होतं. हा निधी कधी वर्ग करण्यात येणार त्याची तारीख मंत्री उदय सामंत यांनी सांगावी अशी विनंती केली. याबाबत उदय सामंत यांनी एकूण 6 कोटी मंजूर आहेत. हा सर्व निधी 8 दिवसात वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असं सांगितलं. सतेज पाटील यांनी सांगली महापालिकेच्या मालकीचे पहिले हॉस्पिटलाकरता हा प्रश्न मार्गी उपस्थित करून सांगलीच्या एक महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडले. त्याबद्दल त्यांचा आभार पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. या हॉस्पिटलचा निधी अभावी रखडलेलं बांधकाम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रतिकात्मक पारंपरिक गोंधळ घालून शासनाला साकडं घातलंय. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या या आंदोलनात वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी भाग घेतलाय. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा, त्यांच्या शासकीय सेवेत सहभागी करून घ्या, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्या, 6 महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. बुधवारी देवीचा गोंधळ घालून साकडं घालण्याचं प्रतिकात्मक आंदोलन करून शासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय. अधिवेशन संपलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावेळी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक आणि ग्राम रोजगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा गावगाडा सलग 3ऱ्या दिवशी बंद राहिलाय. संघटनांच्या वतीने मागण्यांबाबतचं निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांना दिलं. त्यात म्हटलंय की ग्रामपंचायती आर्थिक सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ आणि करांची परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागाने बैठक घ्यावी. आमदार निधीप्रमाणे प्रभागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यांना निधी द्यावा. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा थकीत भत्ता तातडीने द्यावा. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावं. जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करावी. ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले, स्थानिक पातळीवर असलेल्या प्रलंबित मागण्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन सोडवाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. गेल्या 6 महिन्यात शहरासह जिल्ह्यातून 600हून अधिक दुचाकी चोरीला गेल्याचं वृत्त दैनिक जनप्रवासने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील विश्रामबागसह अन्य ठिकाणाहून लंपास केलेल्या दुचाकींची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलं. तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. संतोष मारुती हाके असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 2,10,000च्या 6 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी विनायक सुतार यांना चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यासाठी चोरटा तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुला परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने तिथे एक युवक दुचाकीवरून येऊन थांबला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास हटकलं
आणि त्याने पळून जाण्याचा यावेळी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास पकडून त्याची चौकशी केली असता त्याने आपण चोरीची दुचाकी विकण्यासाठी आल्याचं कबूल केलं. आरोपी संतोष हाके याचा साथीदार महम्मद शेख यास सांगली पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी अटक केली असून त्याच्याकडून 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टार्गेट केले. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलाय, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. सरकारचा तोल ढासळल्याचं हे लक्षण आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. आपल्या एक्स हँडलवर जयंत पाटील यांनी ही टीका केली. ते म्हणतात, यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेतीमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्यांच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलाय, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. सरकारचा तोल ढासळण्याचं हे लक्षण आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हार मानू नका. सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगर येथे सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि ड्रेनेजची झालेली तोडफोड तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या निवेदनात म्हटलंय की चिंतामणी नगर येथील जुन्या रेल्वे पूल पाडून नवीन रेल्वे पूल अंडरपास रस्त्यासाठी काम सध्या सुरू आहे. पुलामुळे शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत, तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मुख्य पुलाबरोबरच चिंतामणी नगरच्या बाजूला अंडर आणि कलानगरच्या बाजूला अंडरपास रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, यामुळे चोऱ्या आणि इतर कामांवर देखरेख करता येईल. काम गतीने होण्यासाठी कामगारांची संख्या आणि यंत्रणा यांची संख्या वाढवण्यात यावी, त्यांना योग्यरित्या आरोग्यविषयक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात याव्यात. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे, त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर उघड्यावर पसरत असून लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने पाईपलाईन आणि चेंबर ड्रेनेजची दुरुस्ती करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गेले 9 वर्ष सत्ता नसताना सुद्धा माजी आमदार सदाशिव पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पार्टी टिकवण्याचं काम केलं. त्यांना आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केलंय. आटपाडी येथे आज अजितदादा पवार गटाची कार्यकारी जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुका आणि आटपाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी आपण काम कराल अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयवंत तात्यासो पाटील, महिला उपाध्यक्षा सुजाता अरुण टिंगरे, उत्तम माने, तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, उपाध्यक्ष डॉक्टर उमेश नंदकुमार पुजारी, सरचिटणीस सागर महादेव तळे, चिटणीस विजय पांडुरंग आणुसे, आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल कार्यकारिणी डॉक्टर तुषार रावसो पवार यांच्यासह अन्य नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.